मित्रांनो, आपण आजूबाजूला नीट पाहिलं तर लक्षात येतं की वयस्कर माणसांना अचानक चालताना तोल जातो, पाय थरथरू लागतात. कधी जिना चढताना दम लागतो, तर कधी साधी सरळ किरकोळ वस्तू उचलतानाही हातात पूर्वीसारखी ताकद उरलेली नसते. मित्रांनो, आपण हे सगळं वय झालंय म्हणून सोडून देतो, पण खरं तर ही चिन्ह केवळ वयाची नसून शरीराच्या आत खोलवर सुरू असलेल्या एका हळूहळू वाढणाऱ्या पण गंभीर बदलांची सुरुवात असते. 70च्या आसपास किंवा त्यानंतर शरीरात एक मोठा जैविक बदल घडत असतो. आपण आहारातून कितीही चांगलं प्रोटीन घेत असलो, अंडी, डाळी, दूध, ताक, अगदी महागडी प्रोटीन पावडर सुद्धा, तरी सुद्धा ते स्नायूंना पूर्वीसारखे पोषण देऊ शकत नाहीत. विज्ञान याला एनाबॉलिक रेजिस्टन्स असं नाव देतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्नायूंची प्रोटीन स्वीकारण्याची क्षमता कमी होत जाते. जसं एखादं दार आतून बंद असेल तर बाहेरून कितीही ठोके मारले तरी दार उघडतच नाही, तसंच काहीसं या वयात शरीरात घडू लागतं आणि ह्याच प्रक्रियेचा परिणाम म्हणून 70 नंतर पाय हळूहळू बारीक होतात, स्नायूंची ताकद कमी होते, चालण्याचा वेग मंदावतो आणि माणूस नकळत इतरांवर अवलंबून राहू लागतो. ही शारीरिक कमकुवतपणाची प्रक्रिया जितकी वेदनादायी असते, त्याहून जास्त वेदनादायी असते ती मनात निर्माण होणारी भावना, आणि ती म्हणजे आता आपल्याकडून काहीच होणार नाही. पण सगळं इथंच संपत नाही, कारण निसर्गानं या समस्येवर आधीच काही मार्ग दिलेले आहेत आणि योग्य वेळी ते समजून घेतले तर ही घसरण थांबवणं आजही शक्य आहे. निसर्गानं आपल्यासाठी तयार केलेलं काहीतरी अद्भुत आहे आणि त्यातील उत्तम फारच साधं उत्तर पण प्रभावशाली आहे. सर्व प्रोटीन सारखं नसतं. खाण्यायोग्य बियांची संख्या जगामध्ये हजारोंमध्ये आहे, पण त्यातील फारच काही बिया अशा असतात की ज्या वृद्ध शरीरासाठी योग्य ठरतात आणि त्यातील पोषक घटक शरीराला थेट लाभ देऊ शकतात. काही बियांमधील विशिष्ट अमिनो ऍसिड्स आणि एन्झामाइन्स शरीरात जाऊन स्नायूपर्यंत पोहोचतात, जिथे ते नैसर्गिकरित्या स्नायूंची दुरुस्ती करतात आणि नवीन स्नायूच्या निर्मितीस प्रवृत्त करतात. इथं लक्षात घ्यायला हवं की साध्या प्रोटीन सप्लिमेंट्स पेक्षा या नैसर्गिक बिया अधिक परिणामकारक ठरतात, कारण त्या शरीराच्या अवशोषण प्रणालीशी सुसंगत असतात आणि अडथळे न जुमानता पोषण देतात. वैज्ञानिकांनी जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या स्नायूंचं मायक्रोस्कोप खाली बारकाईनं निरीक्षण केलं, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही लोकांमध्ये स्नायूच थांबलेलं विघटन पुन्हा सुरू झालं आणि काहींमध्ये नवीन स्नायू तयार होऊ लागले. या फरकाचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या आहारात होतं. ज्यांच्या आहारामध्ये योग्य प्रकारच्या बियांचा समावेश होता आणि त्यांचे स्नायू अधिक सक्रिय आणि आरोग्यदायी होते. तर ज्यांना हे नैसर्गिक पोषण मिळालं नाही, त्यांचे स्नायू हळूहळू कमजोर होत गेले. यावरून स्पष्ट होतं की वृद्धत्वात स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी फक्त व्यायाम किंवा सप्लिमेंट्स पुरेसं नाही. योग्य नैसर्गिक अन्नांचा समावेश यात अत्यंत महत्त्वाचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या बिया दुर्मिळ जंगलात किंवा परदेशी प्रयोगशाळांमध्ये शोधण्यासारख्या नाहीयेत, तर आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत. पण आपण त्यांच्याकडे कधीच गंभीर दृष्टीनं पाहिलं नाहीये. त्यातून एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आपल्या शरीराला वर्षानुवर्ष आधार देणारी शक्ती निसर्गानं आपल्या घरातच ठेवली आहे. आज आपण अशा 5 विशेष बियांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्या वयाच्या 70 नंतरही शरीराला मजबूती देऊ शकतात आणि वृद्धत्वातही स्नायूंची कार्यक्षमता टिकवू शकतात. या बियांचा समावेश आपल्या आहारात केल्यास वृद्ध शरीरालाही तरुणपणाची ताकद मिळू शकते. मित्रांनो, या लिस्टमध्ये नंबर 5 वर येतात चिया सीड्स. चिया सीड्स खूप लहान असल्या तरी त्यांची पोषण शक्ती अत्यंत प्रभावी अशी आहे. या बियांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अमिनो ऍसिड्स आणि फायबरची रचना, जी वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी विशेष फायदेशीर ठरते. जेव्हा चिया सीड्स पाण्यात भिजवले जातात तेव्हा ते फुगून जेल सारखी सुसंगत रचना तयार करतात. ही जेल सारखी रचना पचन संस्थेसाठी सौम्य असते आणि प्रोटीन हळूहळू सोडण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तातील अमिनो ऍसिडची पातळी स्थिर राहते, जी स्नायूंच्या दुरुस्ती आणि पुनर्निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचं पोषण सतत मिळणं महत्त्वाचं असतं आणि या बियांमुळे शरीराला हे निरंतर पोषण उपलब्ध देते. वृद्ध व्यक्तींसाठी चिया सीड्स खाण्याची पद्धत ही फारच महत्त्वाची आहे. नेहमीच या बियांना पाण्यात भिजवूनच खाल्लं पाहिजे, कारण कोरड्या बियांचा थेट वापर पचन संस्थेला त्रास देऊ शकतो. काही वेळा जठराच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. भिजवलेल्या बिया सहज पचतात आणि शरीरातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना या बियांमधून जास्त फायदा होतो आणि त्यांच्या स्नायूंना आवश्यक असं पोषण मिळतं. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी चिया सीडचं सेवन केल्यास त्यांचा प्रभाव अधिक स्पष्ट होतो. साधारणपणे 2 जेवणांच्या मधल्या वेळेत भिजवलेल्या चिया सीड्स खाल्ल्यास स्नायूंना आवश्यक पोषण मिळतं.
ऊर्जा टिकते आणि शरीरातील थकवा कमी होतो. त्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचं संरक्षण होतं आणि शरीरातील ताकद आणि सहनशक्ती वाढते. अशा प्रकारे चिया सीड्स वृद्धावस्थेत शरीराला मजबूती देणारा एक नैसर्गिक आणि प्रभावी साधन मानतात. मित्रांनो, जवस हे आपल्या पारंपरिक आहारातील विसरलेली खजिन्यांप्रमाणे औषध आहे, जी वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यात असलेले लिग्नन्स नावाचा नैसर्गिक घटक शरीरातील हार्मोनल संतुलन सुधारण्यात मदत करतात. हार्मोनल इनबॅलन्स वृद्धावस्थेत स्नायूंच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतो. त्यामुळे लिग्नन्सच्या माध्यमातून स्नायूंच्या पेशींना सक्रिय ठेवता येते आणि वृद्धावस्थेतही स्नायूंचं स्वास्थ्य टिकवता येतं. हे घटक स्नायूंच्या पुनर्निर्मितीस चालना देतात, ज्यामुळे स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वृद्धावस्थेतही कायम राहते. जवस खाल्ल्याचा परिणाम अधिक प्रभावी होण्यासाठी त्याचं ताजं दळलेलं स्वरूप वापरणं आवश्यक आहे. ताज्या दळलेल्या बियांमधील पोषक घटक शरीरात सहजपणे शोषले जातात आणि अधिक प्रभावीपणे कार्य करतात. संपूर्ण जवसाचं सेवन केल्यास त्यातील पोषक घटक शरीरामध्ये हळूहळू सोडले जातात, जे स्नायूंच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेस अनुकूल ठरते. त्यामुळे स्नायूंची ताकद टिकते, थकवा कमी होतो आणि वृद्ध व्यक्तींच्या शरीरामधील ऊर्जा संतुलित राहते. नियमित आणि योग्य प्रमाणात जवसाचा समावेश आहारात केल्यास वृद्धावस्थेत स्नायूंच्या मजबूतीसाठी मोठा फायदा मिळतो. पण मित्रांनो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे की केवळ जवस खाल्ल्यानंच परिणाम मिळत नाहीत. योग्य प्रमाणात आणि वेळ याचा समतोल राखणं देखील महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे जवस एक नैसर्गिक औषध म्हणून कार्य करतं, जे वृद्ध व्यक्तींच्या शरीराला पोषण पुरवतं, स्नायूंचं स्वास्थ्य टिकवतं आणि वृद्धत्वातही शरीराला ताकद कायम ठेवण्यास मदत करतो. या लिस्ट नंबर 3 वरती आहेत भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया ही वृद्धावस्थेत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, कारण त्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम या महत्त्वाच्या खनिजांचं भरपूर प्रमाण असतं. वय वाढल्यावर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होत असते, ज्यामुळं स्नायूंची ताकद कमी होऊ शकते आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीची क्षमता हळूहळू कमी होते. भोपळ्यांच्या बियामधील झिंक आणि मॅग्नेशियम हे घटक स्नायूंच्या दुरुस्तीत प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि स्नायूंच्या पेशींना आवश्यक पोषण देतात. यामुळे वृद्धावस्थेतही स्नायूंची ताकद टिकते, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि स्नायूंचा कार्यप्रदर्शन कायम राहतो. भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या काही अँटीन्यूट्रियन्स असतात, जे थेट खाल्ल्यास शरीरातील पोषक घटकांचं शोषण कमी करू शकतात. त्यामुळे या बियांना हलक्या भाजून किंवा पाण्यात भिजवून खाणं आवश्यक आहे. भिजवलेल्या किंवा हलक्या भाजलेल्या बिया सहज पचतात आणि शरीरात पोषण घटक अधिक परिणामकारकपणे शोषले जातात. या प्रक्रियेमुळे स्नायूंना आवश्यक अॅमिनो ॲसिड्स आणि खनिज उपलब्ध होतात, ज्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीची आणि पुनर्निर्मितीची क्षमता वाढते. मित्रांनो, या बियांचा अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रमाण आणि योग्य वेळ यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसातील जेवणांमध्ये योग्य वेळी भोपळ्यांच्या बियांचा समावेश केल्यास स्नायूंच्या मजबूतीस मोठा फायदा मिळतो. तसेच नियमित सेवन केल्यास वृद्ध व्यक्तींच्या शरीराला आवश्यक पोषण मिळतं, स्नायूंचा थकवा कमी होतो आणि स्नायूंची कार्यक्षमता वृद्धावस्थेतही टिकून राहते. अशा प्रकारे भोपळ्यांच्या बिया वृद्धत्वात स्नायूंच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी साधन ठरतात. आपल्या लिस्टमध्ये नंबर 2 वरती आहे क्विनोवा. क्विनोवा ही केवळ धान्य नसून एक पूर्ण प्रोटीन असलेलं बी आहे, ज्यात सर्व आवश्यक मिनो ॲसिड्स असतात. हे प्रोटीन वृद्ध व्यक्तींच्या शरीरासाठी खूप सोपं पचतं, त्यामुळे जठरात लिव्हरमध्ये जास्त ताण पडत नाही. क्विनोवा खाल्ल्यामुळे स्नायूंना आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते, जी वृद्धावस्थेत स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याचे नियमित सेवन केल्यास स्नायूंच्या पेशी सतत पोषण मिळत राहतं, ज्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता आणि वृद्धावस्थेतही कायम राहते. क्विनोवाचा प्रभाव अधिकाधिक दिसण्यासाठी गरम स्वरूपात सकाळच्या जेवणात त्याचा समावेश करणं सर्वोत्तम ठरतं. सकाळच्या जेवणात क्विनोवा खाल्ल्यामुळे स्नायूंना नवसंजीवनी मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. हे प्रोटीन शरीराच्या आवश्यकतेनुसार थेट स्नायूंपर्यंत पोहोचतं, जे स्नायूंच्या मजबूतीसाठी तसेच पुनर्निर्मितीसाठी अत्यंत प्रभावी ठरतं. सकाळी क्विनोवा खाल्ल्यानं फक्त स्नायूंना पोषण मिळत नाही, तर शरीरातील थकवा कमी होतो आणि सहनशक्ती वाढते. मित्रांनो, वृद्ध व्यक्तीमध्ये स्नायूंची कामगिरी टिकवण्यासाठी क्विनोवा एक नैसर्गिक आणि संतुलित स्रोत आहे, जो प्रोटीन सोबतच इतर पोषक घटक देखील पुरवतो. अशा प्रकारे क्विनोवाचे नियमितपणे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा, पोषण आणि स्नायूंच्या स्वास्थ्यासाठी एक संपूर्ण आधार मिळतो. हेम्प सीड्स हे निसर्गानं दिलेलं सर्वात संतुलित असं प्रोटीन मानलं जातं.
यातील प्रोटीन मानवी शरीरासाठी अत्यंत जवळचं असतं, त्यामुळे ते पचन संस्थेवर जास्त ताण न आणता थेट स्नायूंमध्ये पोहोचते. या प्रोटीनच्या नैसर्गिक आणि संतुलित स्वरूपामुळे स्नायूंच्या पेशींना आवश्यक पोषण मिळतं आणि वृद्धावस्थेतही स्नायूंची ताकद टिकवता येते. मित्रांनो, हेम्प सीड्स यांना भांगेच्या बिया असं देखील म्हणतात. हेम्प सीड्स मधील पोषक घटक शरीरामध्ये हळूहळू शोषत जातं, ज्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती अधिक परिणामकारकपणे होते. वृद्ध व्यक्तींमध्ये पचनसंस्था सामान्यतः कमजोर असते, ज्यामुळे प्रोटीनचं शोषण कमी होऊ शकतं. अशा परिस्थितीत हेम्प सीड सारख्या बियांचा समावेश आहारात केल्यास शरीरासाठी ते अमृतासमान ठरतात. हेम्प सीड्स मध्ये कोणतीही नशा नसल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास स्नायूंना आवश्यक असं पोषण मिळतं. नियमित सेवन केल्यास स्नायूंची ताकद वाढते, स्नायूंचा थकवा कमी होतो आणि शरीराची कार्यक्षमता वृद्धावस्थेतही टिकते. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हेम्प सीड्स उष्णतेला संवेदनशील असल्यानं त्यांना कधीच शिजवू नये. त्यांचा सर्वोत्तम उपयोग कच्च्या स्वरूपात करण्यास हवा. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत घेतल्यास हेम्प सीड्स वृद्ध व्यक्तीच्या स्नायूंच्या दुरुस्ती आणि मजबूतीसाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे वृद्धावस्थेतही स्नायूंचे स्वास्थ्य टिकतं, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि शरीराची सहनशक्ती कायम राहते. निष्कर्ष काढताना हे स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवं की म्हातारपणावर मात करण्याची खरी दिशा या 5 बियांमध्ये नाही, तर त्यांचा समजूतदार आणि नियमित वापर कसा करतो ह्यामध्ये आहे. या बिया स्वतःमध्ये औषध आहे नाही, काही ना काही चमत्कार घटक यामध्ये आहेत. फक्त निसर्गानं त्या आपल्याला दिलेलं साधन आहे, जे शरीराला योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांची नैसर्गिक ताकद पुनर्प्राप्त करण्यास मदत करतात. वृद्ध अवस्थेत शरीरातील स्नायूंची ताकद कमी होणे, ऊर्जेचा अभाव आणि थकवा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे या बियांना आहारात समाविष्ट केल्यास शरीर आपली ताकद हळूहळू परत मिळवू शकते. प्रत्येक बियामध्ये विशिष्ट घटक, अॅमिनो ऍसिड्स, खनिजे आणि फायबर यांचा संतुलित संगम आहे, जो वृद्धावस्थेतही स्नायूंना पुनर्निर्मितीसाठी आवश्यक ऊर्जा पुरवतो. वापर करण्याच्या पद्धती आहेत वेळ, प्रमाण आणि सातत्य. हे 3 नियम पाळलं तर शरीरावर स्पष्ट परिणाम दिसून येतो. चिया सीड्स भिजवून घेतल्यास प्रोटीन हळूहळू सोडते. भोपळ्यांच्या बियांचा हलका भाजलेला किंवा भिजवलेला प्रकार अधिकच परिणामकारक ठरतो. आणि हेम्प सीड्स कच्च्या स्वरूपात घेतल्यास स्नायूंच्या मजबूतीत मोठा फरक पडतो. वृद्ध व्यक्तींसाठी ह्या नियमांचं पालन केल्यानं शरीरातील पोषण घटक अधिक परिणामकारकरित्या पद्धतीनं शोषले जातात. स्नायूंच्या पेशींना आवश्यक ऊर्जा मिळते आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगानं आणि प्रभावीपणे होते. अखेर, जर ही माहिती तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणाला नवी आशा देत असेल तर ती शेअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हातारपणावर मात करण्यासाठी कोणत्याही जादू किंवा महागड्या औषधांची गरज नाही. फक्त योग्य माहिती, समजूतदार आहार आणि नियमिततेची सवय हाच मार्ग आहे. असं केल्यानं वृद्धावस्थेतही शरीराला ताकद परत मिळवता येते आणि स्नायूंचं स्वास्थ्य टिकवता येते. मित्रांनो, हे सिद्ध करतात या 5 बियांचा योग्य वापर म्हणून ह्या साध्या आपण प्रभावी साधनांचा समजूतदार उपयोग करून आपण आपल्या शरीराला वृद्धत्वाच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवू शकतो. जीवनातील ऊर्जा, सहनशक्ती आणि स्नायूंची ताकद कायम राखू शकतो. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस नक्की करा.